आणखी कोणाच्या जीवनाचा तुकोबराय धिक्कार करतात. धिक जीवन जया आळस निद्रा फार अमित आहार घोरिया. अशा आळशी लोकांचा देखील तुकोबरायांनी धिक्कार केलेला आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. अरे आपल्याला परमार्थ करायचा असेल तर आळस टाकून द्यावा लागेल. आपल्याला जर संसार करायचा असेल तर आळस टाकून द्यावा लागेल. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करत असताना सांगतात येतं, आळसू जेने केला तो सर्वस्व नागवला, तिथा परमार्थ हातीचा गेला, आवर्ती पडिला काळ चक्रे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, ज्यानं आळस केला त्याचा संसार सुखाचा होणार नाही. आपल्याला जर संसार नीट करायचा असेल, परमार्थ जर नीट करायचा असेल तर आळस टाकून द्यावा लागेल. असा तुकोबरायांनी धिक्कार केलेला आहे. आळशी लोकांचा धिक्कार केलेला आहे. किती आळशी लोक होते एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल. एक श्याम्या आणि राम्या नावाचे दोन मित्र होते. शेतामध्ये फिरायला गेले. फिरायला गेल्याच्या नंतर जेवण केले. जेवण केल्याच्या नंतर एका जांभळीच्या झाडाखाली झोपायला गेले. उन्हाळ्याचे दिवस होते, कडक ऊन होतं. जांभळीच्या झाडाखाली झोपले. थंड वातावरण होतं, चांगली झोप लागली. आणि श्याम्याची जी झोप होती ती होती तोंडवाशी, अशी तो असा आ करून झोपायचा. आणि राम्याची जी झोप होती ती डोळेवाशी झोप होती. त्या श्याम्याकडे नका पाहू तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तितक्यामध्ये हवा आली. हवा आल्याच्या नंतर श्याम्याच्या तोंडामध्ये एक जांभूळ पिकलं. जांभूळ पडलं त्या श्याम्याच्या तोंडामध्ये. ते आत पण गेलं नाही आणि बाहेर पण पडलं नाही, ते बरोबर दाताच्या खिंडीत पडलं. आणि मग त्यावेळेला श्याम्या म्हणू लागला की ए राम्या, माझ्या तोंडामध्ये जांभूळ पडलं तेवढं तू काय कर, आत ढकल म्हणे. त्यावेळेला राम्या म्हणू लागला, अरे श्याम्या, म्या तोंडामध्ये कुत्र मुतलेले का, पण तुला ते हाणलं नाही. तुला हान म्हटलं तर आता मी कस काय जांभूळ लुटू. इतके आळशी लोक असतात. विठ्ठल विठ्ठल. अशा लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलाय. ज्या लोकांना मानाची अपेक्षा असते, ज्या लोकांना धनाची अपेक्षा असते, त्या लोकांचा सुद्धा तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. आणखी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऐसे धिक झाले जन, निंदक वादक नरका जाती. निंदक वादक म्हणजे हे वादक गायक नाही, जे संबंधामध्ये काड्या घालतात, सप्ताहामध्ये काही अडचणी आणतात, वाद घालतात. अशा वाद घालणाऱ्या लोकांचा तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. आणि दुसरा जो वर्ग आहे तो निंदे वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याची निंदा करणाऱ्या लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, जीवानवे काळ सर्पाये. अशा लोकांचा देखील तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. आणि तिसरा जो वर्ग आहे तो स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कोणाचं आहे, ते साधकाचं जीवन आहे. साधकाचं जीवन आहे. अरे साधकाचं जीवन आहे. त्या साधकाला भगवत भेटीची तीव्र तळमळ असते. किती तीव्र तळमळ असते, तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकोबाराय सांगतात, कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, तैसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. एवढी तीव्र तळमळ त्याच्या अंतकरणात असते. भगवत भेटीची तीव्र तळमळ त्याच्या अंतकरणात असते. आणि मग साधक म्हणू लागले, का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला धिक जीवन सांगितलं, निंदे जीवन सांगितलं, स्तुत्य जीवन सांगितलं, मग धन्य जीवन कोणाचं आहे. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, दयावंत जे अंत
जे अंतरी येथे उपकारासाठी 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 उपकारासाठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकोबराय सांगतात की धन्य कोण आहे तर ते धन्य संत आहे. अरे ज्यांच्या जीवनामध्ये कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही. कर्तृत्व म्हणजे काही करण्याची इच्छा आणि भोक्तृत्व म्हणजे काही भोगण्याची इच्छा. ह्या दोन्ही इच्छा ज्यांच्या अंतकरणामध्ये नाही ते संत, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. ते संत आहेत ज्यांच्या जीवनामध्ये कर्तृत्वही नाही आणि भोक्तृत्वही नाही, काही भोगण्याची इच्छा, या दोन्ही इच्छा त्यांच्याकडे नाही, त्यांना संत म्हणतात. ते जीवन धन्य आहे. मग का हो तुकोबराय, कर्तृत्व म्हणजे काही करण्याची इच्छा. अरे आपल्या मसनामध्ये गौऱ्या गेल्या तरी आपले हाव आहेच. काही धन पैसा मिळवून आपल्याला त्याची हवच आहे. अरे आपल्याला असं वाटतं आपला सन्मान झाला पाहिजे, आपल्याला काही मान सन्मान झाला पाहिजे, आपल्याला धन भेटलं पाहिजे, अशा इच्छा त्याच्याकडे असतात. त्याच्या जीवनाचा तुकोबरायने धिक्कार केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत सांगतो. आंब्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस असल्याच्या नंतर काही एक जोडपं, ती मुलगी आपल्या सासरी गेली, माहेरी गेली. माहेरी गेल्याच्या नंतर आई वडिलांनी तिला चांगला आंब्याचा रस केला, आमरसाचा स्वयंपाक केला, तिला खाऊ घातला. आणि खाऊ घातल्याच्या नंतर ती आपल्या घराकडे यायला लागली, सासरी यायला लागली. त्यावेळेला तिच्या बापाने आपल्या जवयाला एक थैली भरून आंबे पाठवले. आंबे पाठवल्याच्या नंतर घरी आली. घरी आल्याच्या नंतर त्याने त्या आंबे खायला घेतले. ती म्हणू लागली, बघा माझ्या बापानं थैलीभर आंबे दिले. त्यावेळेला तो म्हणू लागला, जास्त चबर न करू, थैलीभरच तर दिले. त्यावेळेला तिने तिच्या वडिलांना फोन लावला, पप्पा ते राग भरलेत, तुमचे लाडके जवाई राग भरलेत की थैलीभरच आंबे दिले. वावरात का कमी आहेत का, आंबे खाली पडून सडू लागले आणि थैलीभरच आंबे दिले. मग दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या बापाने डबल पोतळी भरून आंबे दिले. आणि मग घरी आल्याच्या नंतर ते पोतळीभर आंबे बघितले आणि ती म्हणू लागली, बघा माझ्या बापानं माझ्या छाती ठोकपणे ती सांगू लागली की माझ्या बापानं पोतळीभर आंबे दिले. त्यावेळेला तो म्हणू लागला, पोतळी भरच तर दिले, अजून ट्रक भरून घरात आहे. ट्रक भरून घरात आहे म्हणे. त्यावेळेला ती म्हणू लागली, डबल तिने वडिलांना फोन केला, पप्पा तुमचे जवाई नाराज झाले. ते म्हणू लागले की पोतळी भरच आंबे दिले, ट्रक भरून आंबे घरात आहे अजून. त्यावेळेला तिच्या वडिलांनी काय केलं, ते घरात जेवढे आंबे होते, झाडाचे जेवढे आंबे होते, ते सर्व एका आयशर मध्ये, एका ट्रक मध्ये भरून घरी पाठवले. पाठवल्याच्या नंतर ती म्हणू लागली, का हो आता झालं तुमचं समाधान. त्यावेळेला तो म्हणू लागला, ट्रक भरच तर दिले, आंबे तर अजून शेतात आहे, आंब्याचे झाडं कुठं दिले म्हणे तुझ्या वडिलांना. तू सांगू लागली माझ्या बापानं गाडी भर आंबे दिले अशी सांगू लागली. अरे आंब्याचे झाड अजून शेतातच आहे. त्यावेळेला तिने पुन्हा फोन केला, पप्पा तुमचे जवाई नाराज झाले. ते मग तिच्या वडिलांनी ते आंब्याचे जेवढे झाड होते शेतामध्ये 50-60 झाडं पुन्हा जवायाच्या नावावर करून दिले. नावावर केल्याच्या नंतर ती सांगू लागली, आता बघा झालं तुमचं समाधान. माझ्या वडिलांनं तुमच्या नावावर पूर्ण वावरातील झाडं करून दिले, नावावर करून दिले. त्यावेळेला तो म्हणू लागला, झाडच तर दिले पण झाडायचं वावर कुठं दिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं समाधान त्यांचं होत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्ही इच्छा ज्यांच्याकडे नाही ते संत आहेत.
आपले हाव होत नाही, मसनात गवऱ्या गेल्या तरी आपले हाव होत नाही. मग का होतो तुकोबराय सांगतात की दयावंत जे अंतर की ज्यांच्या अंतकरणामध्ये दया असते. वरवरून दया दाखवणारे भरपूर संत आहेत, पण ज्यांच्या अंतकरणामध्ये दया असते ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुको माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये गोड वर्णन करतात. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निववितान कळसी साना थोर चिखली रुतली गाय धड भाकड ना पाय तेची निगलानी ओय कालाबुला पै पायी काटा निहते ते व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढीलाची. ज्ञानोबराय दयेचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये करतात. दयावंत की ज्यांच्या अंतकरणामध्ये दया येते संत आहेत. दयावंत, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, धनवंत. अरे ज्यांच्याकडे धन आहे, पैसा आहे ते धनवंत आहे. ज्यांची कीर्ती आहे ते कीर्तिवंत आहे. ज्यांच्याकडे खूप मोठं सामर्थ्य आहे ते सामर्थ्यवंत आहे. आणि ज्यांच्याकडे दया आहे, दयावंत आहे ते संत आहे. विठ्ठल विठ्ठल. मग का हो तुकोबराय असे दयावान संत इथं कशा करता येत असतील? मग तुकोबराय साधक मंडळी विचारू लागले, का हो तुकोबराय त्या संतांचं जीवन धन्य आहे. मग ते संत दयावान सुद्धा आहेत, मग ते दयावान संत इथं कशा करता येत असतील? अभंगाच्या दुसऱ्या चरणात येथे उपकारासाठी 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 हे आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. तुकोबराय सांगतात की संत या ठिकाणी उपकार करण्याकरता येत असतात. अरे आपण जगत असताना आपण कोणावर तरी उपकार केला पाहिजे. तुकोबराय सांगतात की नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. तुकोबराय सांगतात अरे आपल्याला जर दूध नाही देता आलं, तूप नाही देता आलं, दही जर नाही देता आलं तर आपण काय केलं पाहिजे? ताकाचे उपकार तरी केले पाहिजे. त्यांना ताक सुद्धा दिलं पाहिजे. अरे जो उपकार करतो तो कीर्ती रूपाने अमर राहतो. तुकोबराय सांगतात की मरावे तरी कीर्ती रूपे उरावे. अरे आपण जर गेल्याच्या नंतर शरीर त्यागानंतरही मृत्यूनंतरही आपली कीर्ती अमर राहत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जो माणूस उपकार करतो त्याची कीर्ती अमर राहत असते. एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याच्यावर आपण उपकार केले तर त्याने आपण ज्याच्यावर उपकार केले त्याने जर आपल्यावर अपकार केला तर तो कृतज्ञ आहे. आणि आपण जर ज्यांच्यावर आपण उपकार केले त्याने त्याची परतफेड उपकारानेच केली तर त्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.